भूसंपादन विधेयकाला शिवसेनेचा विरोध कायम आहे। 2 दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत या विधेयकावर चर्चा केली होती। मात्र या भेटीनंतरही या विधेयकाबाबतचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे। भूसंपादन विधेयकामध्ये ज्या गोष्टीवर शिवसेनेला आक्षेप आहे त्या सरकारला लेखी कळवणार असल्याचं सुभाष देसाई म्हणाले। विधेयक संसदेत आणण्यापूर्वीच केंद्रीय मंत्री शिवसेनेशी चर्चा करण्यास का आले नाही असा आक्षेप देसाईंनी घेतला। चर्चा तर झाली असती, आमचा कुठल्या गोष्टींना आक्षेप आहे हे तर सरकारच्या लक्षात आलं असं जे आज लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांचं हित बळी देऊ शकत नाही त्याबद्दल शिवसेना ठाम आहे। आम्ही आता आमचे लेखी निवेदनच देणार आहोत केंद्र सरकारला। कोणते मुद्दे ह्याच्यात त्रासदायक आहेत आणि ते होता कामा नयेत, मंजूर होता कामा नयेत। शेवटी पिढ्यानपिढ्या ज्यांनी शेती सांभाळली, जमीन सांभाळली, त्यांना त्या जमिनीतून हुसकावून लावायचं आणि मग पुढे त्यांचं काय भवितव्य याचा विचारच करायचा नाही। त्यांची जनसुनावणी असेल, त्यांची सामाजिक एकंदर जो प्रभावाची माहिती घेण्याचा प्रकार असेल किंवा 80% लोकांची संमती असेल, कोर्टात जाण्यापासून प्रतिबंध करणं असेल, असे अनेक पैलू आहेत आणि ह्याच्यावरची आमची स्पष्ट भूमिका आता लेखी निवेदनातून शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे केंद्र सरकारला देणार आहेत आणि त्यानंतर केंद्र सरकारचं काय धोरण आहे ते सुद्धा आम्हाला कळेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।